पण मग तुम्ही असा एखादा प्रत्यक्ष असा गँग वॉर किंवा असा एखादा सीन बघितला आहे का डोळ्यांनी? काय असं एकदम भयानक असं काही? नाही. मग आमचं काम कधी सुरू होतं, हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अरेस्ट केल्यानंतर मग त्यांना वकिलांची गरज लागते. मग तेव्हा तिथपासून आमचं काम सुरू होतं. आणि वकील म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं असतं की आमचं काम त्याला रिप्रेझेंट, तो कसा ह्याच्यामध्ये गुन्हेगार नाही आहे, की कसा फॉल्सली इम्प्लिकेट, खोटेपणाने गोवल्या गेलेला आहे, हे दाखवणं आमचं काम असतं. म्हणजे आरोपीच्या वकिलांचं किंवा डिफेन्स लॉयरचं म्हणता येईल, ते आमचं काम असतं. आणि आमचं काम हे खरं कोर्टात सुरू होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना मी स्वतः तरी डोळ्यांनी बघितलेल्या नाही आहेत, पण अशा घडत असतात. कुठल्या म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या अशा तुम्ही गुन्हे तुमच्याकडे आलेले आहेत जे टोळी युद्धात झालेले आहेत एकमेकांच्या विरुद्ध? तसे सांगायला गेलं तर भरपूर आहेत. एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे खुनाचा प्रयत्न, त्याच्यानंतर खंडणी मागणं, हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागणं, किंवा एखादा मोठा बिल्डर आहे त्यांच्याकडून खंडणी मागणं, हे टोळीच्या माध्यमातून केलेली अशा प्रकारचे बरेच गुन्हे मी स्वतः हाताळलेले आहेत आणि अजूनही चालू आहेत. म्हणजे त्या कायदा जरी स्पेशल ॲक्ट केलेला असेल तरी त्याच्यावर काही म्हणजे अजून या टोळ्यांवर वचक बसला आहे असं तरी चित्र नाही आहे. म्हणजे थोडक्यामध्ये कायद्याचा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, कायदा म्हणजे एनॅक्ट तर केलेला आहे, पण तो प्रभावीपणे त्याचा अंमल झालेला नाही, राबवला गेला नाही म्हणता येईल. तुमच्या मते भारतामध्ये सगळ्यात जास्त हे जे टोळी युद्ध, गँग वॉर कुठल्या म्हणजे महाराष्ट्रात जास्त होतं की आपण ऐकतो UP आणि बिहारमध्ये होतं, तर कुठे जास्त होतात? सुदैवाने महाराष्ट्रामधली कायदा व्यवस्था, पोलिसांच्या सतर्कतेमुळे म्हणा, आणि न्यायव्यवस्था ही अतिशय चांगली आहे. मी स्वतः सुप्रीम कोर्टला काम करते, तिथेसुद्धा अलाहाबाद हायकोर्टमध्ये मी कामासाठी जाते. पण महाराष्ट्र इतकी कायदेशीर कायदा व्यवस्था किंवा पोलिसांची सतर्कता ही कुठेही मी बघितलेली नाही आहे. त्यामुळे जे ॲक्च्युली सिनेमामध्ये ते गँग्ज ऑफ वॉसेपूर वगैरे जे काही मूवीज आहेत तर ते ॲक्च्युली तिथे घडत असतील, पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडत नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये जे टोळी युद्ध म्हणजे ते फार असं सटल स्वरूपाचं असतं. ते ग्लोरिफाय जे केलं जातं हे चित्र म्हणजे पिक्चरमध्ये जे आपण बघतो ते ॲक्च्युली तिकडे UP बिहारसारख्याच ठिकाणी असले गुन्हे. हो हो हो, तसे गुन्हे तिथे घडतातच. म्हणजे ती ब्रुटॅलिटीची मर्यादा पार केलेले असतात ते गुन्हे असं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामधली कायदा व्यवस्था, पोलिसांची सतर्कता हे अतिशय चांगल्या प्रकारे ते हँडल करतात. एखादी गँग जर वरचढ होत असेल किंवा त्यांच्यामध्ये टोळी युद्ध होण्याची शक्यता असेल तर ते महाराष्ट्र पोलीस हे खूप चांगल्या प्रकारे ते हँडल करतात. म्हणजे त्याचा अगदी पुढपर्यंत ती केस जात नाही, थोडक्यातच किंवा त्यांच्या लगेच मुसक्या आवळल्या जातात. मोक्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा असा होता की ज्याच्यामध्ये एक टोळी प्रमुख, जो म्हणजे आमच्या पुण्यामध्ये जे गाजलेले टोळ्यांपैकी एक, तर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा रजिस्टर झाला. खंडणीचा गुन्हा रजिस्टर झाल्यावर ऑब्व्हियसली हा फार सराईत गुन्हेगार म्हटल्यावर त्याच्यावर मोक्का, खंडणी प्लस मोक्का असा गुन्हा रजिस्टर झाला. आता त्याने खंडणी मागितली, त्याच्या जामिनावर सुटका झाली, तो निर्दोष पण झाला तो नंतर. पण प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये असं होतं की तो गाडीत बसलेला आहे त्याच्या सो कॉल्ड एकदम आलिशान गाडीमध्ये, आणि त्याचे जे टोळी सदस्य होते ते त्या हॉटेल च्या काउंटरवर गेले आणि सांगितलं की भाई बसलाय, एक खोका दे असं. म्हणजे त्याप्रमाणे ती खंडणी मागितली गेली. आणि मग हायकोर्टाने ऑब्झर्वेशन असं घेतलं की ह्याचा काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंटच नाही, हा गाडीमध्ये आहे. जो खंडणी ॲक्च्युली मागायला गेला आहे तो एक्स्टॉर्शनच्या म्हणजे ह्याच्यामध्ये येतो, डेफिनेशनमध्ये येतो. मग अशा प्रकारे त्याचं बेल झाला, त्याचं नंतर ती सुटका पण झाली, कारण त्याच्याविरुद्ध एक्स्टॉर्शन सिद्ध नाही झालं, कारण त्याने ॲक्च्युली केलं नव्हतं. पण नाहीतरी ॲक्च्युली थोडी हे लोक करतात, ते कोणाला तरी सुपारी देतात ना. हां, मग सुपारी देण्यासाठी काय हे आहे शिक्षा? सुपारीची माझ्याकडे आत्ता एक केस आहे साताऱ्याची. सुपारी म्हणजे ते सुपारी कशासाठी दिली जाते त्याच्यावरती शिक्षा. सुपारी मारण्याची असेल तर 302, आणि मग त्याच्यात कट कारस्थान करणं म्हणजे कॉन्स्पिरसी. म्हणजे आपण 3 जणं बसलो आणि असं ठरवलं की आता ह्याचा अमुक XYZ व्यक्तीचा मर्डर करायचं, तर आपलं कट कारस्थान आपण शिजवलं आहे आणि मारण्याची सुपारी दिली आहे. म्हणजे आपण कट कारस्थान म्हणजे काय, 120B 120B हे सेक्शन आहे, हा कलम.
आणि म्हणजे त्याला मारण्याची सुपारी दिली आणि तो मेला, मग 302. म्हणजे ही दोन्ही सेक्शन्स कलमं लागतात, 120B आणि 302 असं. सुपारीची जी आत्ता साताऱ्याची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक पोलीस महिला हे पण आहे, पोलीस महिला आरोपी आहे त्याच्यामध्ये. तर ती अशी आहे की त्या पोलीस महिलेचे च्या पतीचं म्हणजे नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. आणि मग तिने काय, पोलीस जी महिला आहे तिने ठरवलं की आता हा काही ऐकत नाही आहे आणि आपला हा राहिलाच नाही आहे, तर याला कशाला ठेवा. मग तिने सुपारी दिली 4-5 जणांना की त्याला उडवा, म्हणजे त्याला संपवा असं. आणि त्या ह्याच्यामध्ये तो जेव्हा ती जी म्हणजे तो तिचा नवरा आणि त्याची जी कोण होती गर्लफ्रेंड, ते एका हॉटेलच्या बाहेर गाडीमध्ये जेवत होते. आणि मग जेवून झाल्यानंतर हा प्लेट वगैरे ठेवायला गेला त्या हॉटेल, तोपर्यंत हे आतमध्ये जेवत बसलेले होते लोक, म्हणजे जे शूटर होते ते. आणि मग तो झालं, त्याने वॉश बेसिनच्या इथपर्यंत आल्यानंतर मग फायरिंग सुरू झालं. आणि मग तिथे ऑन द स्पॉट गेला, कारण अगदी शार्प शूटर होते ते, ज्यांना सुपारी दिली होती ती. आणि तो ऑन द स्पॉटच गेला, त्याच्या डायरेक्ट डोक्यातच त्यांनी हे केलं होतं, नेम धरून. आत्ता माझ्याकडे तीच मॅटर आहे, ते म्हणजे चालू आहे सध्या. पण हल्ली अशी तरुण मुलं ह्या अशा क्राईम वॉलकडे का आकर्षित होतात? का त्यांना वाटतं की आपण एखादी गँग जॉईन करावी? म्हणजे कशामुळे होतं? पैशासाठी होतं? कसलं आकर्षण असतं त्यांना? ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, मी जसं आता ह्या क्रिमिनल्सनं जवळून बघितलेलं आहे, तर त्यांना एक भूषण वाटतं ते, किंवा मी अमुक अमुक भाईचा माणूस आहे, किंवा मी मोक्यामध्ये जाऊन आलेलो आहे, हे त्यांना भूषण वाटतं. म्हणजे तर एखादीची एंट्री जेव्हा जेल एंट्री होते येरवडा जेलमध्ये, तेव्हा तो विविध प्रकारच्या गुन्हेगारांच्या संपर्कात येत असतो. म्हणजे समजा 18-19 वर्षाचा मुलगा 307 मोक्यामध्ये गेला किंवा 307मध्ये जरी किरकोळ ह्याच्यामध्ये गेला, मारामारीच्या ह्याच्यात, तरी त्याला एक आधार मिळतो त्या भाईचा किंवा दादाचा. भाई म्हणतात त्यांना, दादा वगैरे नाही, पण भाई. मग हा माझा भाई, त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे. मग बाहेर आल्यानंतर त्याचं चक्र सुरू होतं ते, अरे भाईने आपल्याला मदत केलेली, मग भाईसाठी आपण केलं पाहिजे. आणि ते त्यांचा भूषणावह म्हणतात ना, तशी परिस्थिती त्यांची होते. मी कित्येक जणांना ह्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे तू क्रिमिनल नाही आहेस, तू काय आईच्या पोटातून जन्माला आलास, तू क्रिमिनल म्हणून आलेला नाही आहेस. समाजातली परिस्थिती त्याला ते करायला भाग पडते. म्हणजे कुठे कुठे असं आपण बघतो, आम्ही बरेचदा बघितलेलं आहे की सतत दारू पिणारा बाप आहे, तो घरी येतोय, पैशासाठी आईला मारहाण करतोय. मग हा मुलगा काही नाही काहीतरी करून बसतो, म्हणजे डोक्यात राग घेऊन कुठेतरी जबरदस्त फटका बसतो. मग 302मध्ये गेला आतमध्ये, मग तिथे बऱ्याच जणांच्या संगतीत तो बाहेर आला, तरीसुद्धा तो तेच कारवाया त्याच्या चालू होतात, असं असतं. त्यामुळे सामाजिक परिस्थिती, पैशाचा अभाव, सततची भांडणं वगैरे, हे तो ज्या लोकॅलिटीमध्ये राहतो तिथे तेच बघत असतो तो. त्यामुळे हे गुन्हेगार घडण्याचं काम ते चालू असतं त्याचं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.